मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि या योजनेतील जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण आता संपलेले असून राज्यातील लाखो लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत जानेवारी महिन्याचे पैसे आले नाहीत। खरं तर जानेवारी महिन्यापेक्षा लाखो लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांना नोव्हेंबर महिन्यापासून लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैशांचे वितरण जे बंद झाले आहे ते अद्याप चालूच नाही। आणि यामध्ये अनेक महिला अशा आहेत की ज्या सर्व अटी आणि सर्व निकषांमध्ये सर्वत्र पात्र असून देखील फक्त त्यांच्या एका चुकीमुळे किंवा एका कारणामुळे त्यांचे लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये पूर्णपणे थांबले गेले आहेत। मागील 3 महिन्यांपासून अशा राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1 रुपया देखील मिळाला नाही आणि यावर सरकारने लक्ष देणं अत्यंत गरजेचं असणार आहे। महिला व बाल विकास विभागाद्वारे देखील यासाठी एक संधी मिळावी आणि राज्याच्या सध्याच्या अधिवेशनामध्ये याबाबतची चर्चा होणे गरजेचं असणार आहे। या लाखो लाडक्या बहिणींचं काय, या लाखो महिलांचं काय, त्यांच्या एका चुकीची त्यांना एवढी मोठी शिक्षा मिळणार का, या संदर्भात अधिवेशनमध्ये चर्चा नक्कीच केली जावी आणि ती चर्चा असणार आहे कोणती, तर या नवीन ई-केवायसी बाबतची। आता तुम्ही म्हणाल नवीन ई-केवायसी नक्की विषय काय आहे, तर लक्षात घ्या नवीन ई-केवायसी म्हणजे काय, ज्यांनी आता ई-केवायसी केली आहे, ज्यांचे योजनेचे पैसे सुरू आहेत त्यांच्या बाबतीत यामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण नाही। परंतु ज्या लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांनी 31 डिसेंबर पर्यंत लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर जाऊन कधीही ई-केवायसी करण्याचा प्रयत्न केला नाही किंवा आधार नंबर टाकला नाही, ओटीपी घेतला नाही किंवा ई-केवायसी केलीच नाही, त्या लाडक्या बहिणींच्या बाबतीत हा एक सर्वात मोठा अडचण किंवा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे। आणि केवळ लाडकी बहीण योजनेमध्ये सध्याचा सर्वात मोठा तोच प्रॉब्लेम राहिला आहे की ज्यामुळे लाखो लाडक्या बहिणी अजूनही या योजनेच्या लाभापासून प्रलंबित किंवा वंचित राहिले गेले आहेत। खरं तर या नवीन ई-केवायसी बाबत सरकारने निर्णय घेणं अत्यंत गरजेचं असणार आहे। सध्या राज्य सरकारमध्ये किंवा आपल्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी एडिट करण्यासाठी मुदत वाढ दिली आहे। जवळपास 1.25 महिन्याची मुदत वाढ देऊन त्या ठिकाणी 31 मार्च पर्यंत त्या लाडक्या बहिणींना त्यांची ई-केवायसी एडिट करता येत आहे, दुरुस्ती करता येत आहे। लाडक्या बहिणी वेबसाईटवर जात आहेत, त्यांची ई-केवायसी दुरुस्ती करत आहेत आणि त्यांना जानेवारी महिन्याअंतर्गत 1500 रुपये देखील जमा झाले आहेत। एवढेच काय तर 2 महिन्यांचे म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा प्रलंबित असलेला लाभ देखील त्यांना एप्रिल महिन्यामध्ये मिळेल असे देखील सांगण्यात आले आहे। परंतु या आपल्या लाडक्या बहिणींचं काय, या ई-केवायसी राहिलेल्या लाखो लाडक्या बहिणींचं काय, हा आकडा काय एकदम छोटा नाहीये, हा आकडा मोठ्या प्रमाणामध्ये आहे की ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहून गेली। खरं तर ई-केवायसी राहून जाण्यामागे फक्त लाडक्या बहिणीच कारणीभूत नाहीत तर वेबसाईट देखील कारणीभूत आहे। सुरुवातीला आपण पाहिलं होतं जेव्हा सरकारने लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी वेबसाईट सुरू केली आणि आपल्या महिला व बाल विकास विभागाने किंवा मंत्र्यांनी सांगितलं की बहिणींनो, महिलांनो, आता तुम्ही वेबसाईटवर जा आणि तुमची ई-केवायसी करून घ्या, तेव्हा सर्वच्या सर्व खरं तर लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 2,30,00,000 एवढ्या लाडक्या बहिणी किंवा 40 लाख लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र आहेत। अत्यंत मोठी योजना आहे, अत्यंत क्रांतिकारी योजना आहे, कारण यामध्ये थेट महिलांच्या खात्यावरती योजनेचा लाभ किंवा पैसे जमा होतात। आणि मग या योजनेसाठी सुरुवातीला जेव्हा ई-केवायसी जाहीर केली तेव्हा अनेक लाडक्या बहिणी एकत्रित त्या वेबसाईटवर जाऊन त्या ठिकाणी ई-केवायसी करण्याचा प्रयत्न करत होता आणि यामुळे लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटचे सर्व्हर हे सारखं डाऊन होत होतं, म्हणजे सारखंच डाऊन। मग लाडक्या बहिणींनी रात्री 12 वाजता, 1 वाजता, 2 वाजता जागून देखील सुरुवातीला ई-केवायसी करण्याचा प्रयत्न केला आणि अगदी थोड्या थोड्या महिलांची त्या ठिकाणी 5,000, 2,000, 3,000 अशा पद्धतीने लाडक्या बहिणींची ई-केवायसी होत होती। तर आकडा किती होता तर 2,40,00,000 लाडक्या बहिणी पात्र, म्हणजे ज्यांनी ई-केवायसी पर्यंत योजनेचा लाभ घेतला होता। मग अचानकपणे वेबसाईट डाऊन होत होत्या। सुरुवातीच्या जवळपास 1 महिनाभर लाडकी बहीण योजनेमध्ये ई-केवायसीचा आकडा देखील खूप कमी प्रमाणामध्ये होता। मग सरकारने काय केलं, सरकारने आणि महिला व बाल विकास विभागाने आपल्या मंत्र्यांनी याची दखल घेऊन त्यासाठी त्यांनी वेबसाईटवर पुन्हा एकदा अपडेट करून आणलं आणि हे अपडेट झाल्यानंतर त्या ठिकाणी ई-केवायसी वेबसाईट परत जरा सुरळीत सुरू झाली आणि अनेक लाडक्या बहिणींनी त्यांची ई-केवायसी देखील केली। खरं तर याची मुदत संपल्यानंतर सरकारने परत एकदा यासाठी 31 डिसेंबर पर्यंतची मुदत वाढ दिली होती, 31 डिसेंबर। आणि मग 31 डिसेंबर पर्यंत मुदत वाढ दिल्यानंतर बहुतांश प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींनी त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण देखील करून घेतली। परंतु काय झालं की अनेक लाडक्या बहिणींचं मत होतं की शेवटच्या 2-3 दिवसांमध्ये आपण ई-केवायसी करायचा प्रयत्न करू। अनेकदा आपल्याकडे कसं असतं की शेवटच्या 1-2 दिवसानंतर आपण म्हणतो की आता आपण केलं पाहिजे, मग आता आपण बघूया, आणि त्याच पद्धतीने मग त्या लाडक्या बहिणी शेवटच्या 1-2 दिवसामध्ये वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी वेबसाईट पुन्हा डाऊन झाली, ओटीपी येत नव्हते,
ओटीपी आला, ओटीपी टाकला की व्हेरिफिकेशन फेल व्हायचं आणि मग अशा अनेक कारणांमुळे त्या ठिकाणी लाडक्या बहिणींची ई-केवायसी प्रलंबित राहिली गेली आणि या प्रलंबित लाडक्या बहिणींचा योजनेचा लाभ देखील सरकारने डिसेंबर महिन्यापासून बंद करून टाकला. मग आता ई-केवायसी साठी मुदत वाढ सरकारने द्यावी अशी विनंती आम्ही का करतोय, तर सरकारने देखील त्या ठिकाणी जेवढी मुदत दिली होती त्यामध्ये प्रत्येक दिवशी वेबसाईट चांगली चालली आहे किंवा योग्य पद्धतीने ई-केवायसी होत आहे असे देखील झाले नाही. म्हणून एक शेवटची संधी किंवा एक शेवटची मुदतवाढ सरकारने त्या ठिकाणी द्यावं आणि यासाठी आपले विरोधी पक्ष असेल किंवा विरोधी पक्षातील नेते असतील किंवा आपले आमदार असतील, सत्ताधारीतले मंत्री असतील, यांनी अधिवेशनामध्ये हा मुद्दा लावून धरणं खूप जास्त गरजेचं असणार आहे. सध्या लक्षात घ्या, राज्याचं आपलं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे, ज्यामध्ये येत्या 6 तारखेला आपले अर्थमंत्री हे बजेट मांडणार आहेत. या बजेटमध्येच लाडकी बहीण योजना असेल किंवा सरकारच्या सर्व योजनांसाठी एका वर्षासाठीचा निधीची तरतूद केली जाते आणि म्हणूनच यावेळी 31 मार्च पर्यंत लाडक्या बहिणींना ई-केवायसी साठी मुदत वाढ द्यावी अशी देखील त्या ठिकाणी मागणी या बजेटमध्ये व्हायला हवी, परंतु अद्याप या संदर्भातील मागणी झाली नाही. लाडक्या बहिणींना अपात्र केलं जात आहे, लाडकी बहीण योजना फसवी आहे, अशा अनेक घोषणा होत आहेत, परंतु योग्य पद्धतीने लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना नक्की अडचणी काय आहेत याबाबतची मागणी करताना कुणीही दिसत नाही. तर ही मागणी होणं अत्यंत गरजेचं असणार आहे. लाखो लाडक्या बहिणींना या एका मागणीमुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळणार आहे, कारण त्यांची ई-केवायसी झाल्यानंतर त्या पात्र आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही सर्व अटींमध्ये, सर्व निकषांमध्ये सर्वत्र पात्र आहोत, फक्त आणि फक्त आम्हाला त्या ठिकाणी आमची ई-केवायसी करता आली नाही या एकमेव कारणामुळे आम्हाला त्या ठिकाणी योजनेच्या लाभापासून वंचित ठेवलं जातंय. म्हणून एकच मागणी करा आणि वेबसाईटवर ऑफलाईन वगैरे आम्हाला देऊ नका, परत एकदा आम्हाला वेबसाईटवर ज्या पद्धतीने आता सध्या वेबसाईटवर एडिटची प्रक्रिया सुरू आहे त्याच खाली एक नवीन ऑप्शन आणून त्या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलीच नव्हती त्यांची ई-केवायसी सरकारने करून घ्यावी आणि ई-केवायसी केल्यानंतर जर आम्ही अटी किंवा निकषांमध्ये अपात्र असू तर 100% आम्हाला योजनेच्या लाभापासून तुम्ही वंचित ठेवा, परंतु ई-केवायसी करायची आम्हाला संधी द्या अशी मागणी राज्यातील लाखो लाडक्या बहिणी करत आहेत. हा आकडा छोटा नाहीये, मी पहिल्या देखील बोललो की आकडा छोटा असता तर एवढं काही वाटलं देखील नसतं, परंतु खूप मोठ्या प्रमाणामध्ये आकडा आहे आणि यामध्ये खूप जास्त गरजू देखील महिला आहेत की ज्यांना योजनेच्या लाभापासून वंचित राहावं लागत आहे. म्हणूनच लाडक्या बहिणींनो, ई-केवायसी साठी मुदत वाढ व्हावी का या मुद्द्याबाबत तुम्हाला काय वाटतं हे नक्की आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा. अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नवीन पर्याय आणून त्या ठिकाणी ई-केवायसी करून घेणं आवश्यक असणार आहे. वेबसाईटवर मी सांगितल्याप्रमाणे की सध्या काय होईल की सध्या एडिटचा जो ऑप्शन आहे त्या एडिटच्या ऑप्शन खाली तुम्ही एक न्यू म्हणून ऑप्शन आणा आणि या न्यूच्या ऑप्शनच्या इथे ज्या लाडक्या बहिणींची ई-केवायसी राहिली आहे त्या ठिकाणी त्यांची ई-केवायसी करून घेतील आणि त्यांना योजनेचे पैसे सुरू होतील. अन्यथा या लाडक्या बहिणींवर काही प्रमाणामध्ये अन्याय देखील होईल, कारण त्यांना योजनेचा पात्र असून देखील पैसे मिळत नसतील. फक्त एका चुकीमुळे किंवा एका दुर्लक्षपणामुळे जर त्यांच्या योजनेचा लाभ जर थांबणार असेल तर अशा लाडक्या बहिणींचं मोठ्या प्रमाणावर, अशा महिलांचं मोठ्या प्रमाणावर सरकार नुकसान होत आहे. त्यामुळे याची दखल घेऊन कृपया लाडकी बहीण योजनेच्या नवीन ई-केवायसी बाबत तुम्ही निर्णय घ्यावा अशी पुन्हा एकदा आमच्या चॅनलच्या माध्यमातून, पेजच्या माध्यमातून राज्यातील लाखो लाडक्या बहिणींच्या वतीने मागणी करत आहोत. तुम्हाला देखील काय वाटतं, तुमची देखील ई-केवायसी राहिली आहे का? नक्की कमेंटमध्ये तुमचे नाव आणि गावाचे नाव सांगून कळवा, जेणेकरून आपल्याला किती लाडक्या बहिणी प्रलंबित राहिल्या आहेत हे समजणार आहे. ही महत्त्वाची व्हिडिओ असणार आहे. जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहितीसाठी, हक्काच्या अपडेट्स आणि रेग्युलर माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला आणि ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.